हॉटेलसारखी दिसणारी मस्तपैकी झणझणीत बनवली आहे व्हेज मराठा। दिसायला खूप छान आणि चवीला अप्रतिम। तर त्यासाठी लागणारं साहित्य सांगते। छानपैकी पत्तागोबी, गाजर, शिमला मिरची बारीक कट केलं। हा मसाल्याचं वाटून घेतलं मिक्सरमधून। तर याला वेळ लागतो। वेळ जरी लागला, कठीण जरी असली रेसिपी, तर ती सोपी करण्याची ताकद माझ्यात आहे। तर त्यासाठी मी ग्रेव्हीसाठी तयारी करून घेतली आणि इकडे लॉलीपॉपची तयारी केली। तर लॉलीपॉपसाठी ते पूर्ण व्हेजिटेबल जे असतं, शिमला मिरची, पत्तागोबी आणि गाजर हे मिक्स करून त्यामध्ये सांबार टाकला आणि थोडा कॉर्नफ्लॉवर त्याचे बनवून घेतले छानपैकी मिस्टरांनी लॉलीपॉप। तर म्हणजे लॉलीपॉपसारखाच त्याला आकार द्यायचा, तेच आहे कोफ्ते। तर त्यामध्ये ते कोफ्ते करायचे असते आणि श्रीषा तर आली नाही, पण राजवी मात्र ती हेल्प करायला नक्की येते। तर छानपैकी श्रीषा आणि राजूच्या पप्पाने बनवून घेतले कोफ्ते। तर इकडे मी कांदा तळून घेतला। तर कांदा बघा छान गोल्डन ब्राऊनपर्यंत तळून घ्यायचा। तो छान तळल्यानंतर वाटल्यानंतर टाकून घ्यायचा आणि मिक्सरमधून फिरून छान बारीक करून घ्यायचं। आणि हे कॉर्नफ्लॉवर, त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर छान कोफ्ते मिक्स करून घ्यायचे आणि ते छान कडक तेलामध्ये तळून घ्यायचे। आणि हे बघा तळलेले कोफ्ते खायला अप्रतिम। तर कांदे आणि हे सुद्धा मसाल्याच्या याच्यात वाटून घ्यायचं आणि कांदे बारीक चिरल्यानंतर साईडला ठेवून द्यायचे। आधी टाकायचं तेल, कडक जिरे आणि इकडे श्रीषाची मज्जा होती चालू कोफ्ते खायची। तिला कोफ्ते खूप आवडतात आणि तशीच ती खायला सुरू केले तिने। आणि कडक तेलामध्ये टाकले होते मी छानपैकी वाटून यंत्रातला मसाला आणि हे आपले आहेत कलर 7 आणि ते त्यामध्ये टाकून घ्यायचे। तर हे तर कलर मला खूप आवडतो। चला मग भाजी बघा कशी झाली आहे। तर कोफ्ता तर बघा त्यामध्येच छान मी टाकून दिले कोफ्ते। तर ग्रेव्ही बघा किती छान दिसत आहे, नक्की कमेंटमध्ये सांगा। तर भाजी कशी दिसत आहे। तर हॉटेलसारखीच लागणारी चव घरीसुद्धा आपण बनवू शकतो। कठीण जरी असली तर ही भाजी करायला वेळ जरी लागला तरी सोपी करण्याची ताकद माझ्यात आहे। तर या मग जेवायला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करायला विसरू नका। तर मस्तपैकी मराठा व्हेज कोफ्ता बनवली आणि त्यासोबत बनवला भात आणि सलाद तर पाहिजे, टोमॅटो, कांदा आणि सोबत निंबू असल्याशिवाय चव लागत नाही। तर भाजी कशी दिसत आहे, झणझणीत दिसत आहे की नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करायला विसरू नका। तर या मग जेवायला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर चव घेऊन सांगते, चला तर बाय बाय। आणि श्रीषा आणि राजवीने मस्तपैकी खाल्ले होते कोफ्ते।